सनी इलेव्हन प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने पुण्यातील सेंट अँड्रज हायस्कूल फॉर गर्ल्स कॅम्प येथे शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश व साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे, अल्फान्सो, जयंत देशपांडे व सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई सावळे यांच्या हस्ते साहित्य वाटप झाले। कार्यक्रमाचे आयोजन जयंत भोसले व अनिल गडकरी सर यांनी केले होते। या प्रसंगी मुख्याध्यापिका अर्चना साठे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला अतिशय आनंद झालेला आहे विद्यार्थिनींशी संवाद साधताना आणि त्यांना फिजिकल फिटनेसचं थोडं महत्त्व याच्यामुळं शाळेमार्फत त्यांनी देण्यात आलेलं आहे आणि खरोखर सध्या मुलींना त्याची गरज आहे की फिजिकली फिट असाल तर तुम्ही मेंटली फिट असणार आणि मेंटली फिट असणार तर तुम्ही पुढे तुमच्या करिअरमध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये नेहमीच चांगलं करू शकणार। थँक्यू। असं आहे, मी गेले 50 वर्षे क्रीडा क्षेत्रात आहे आणि 10 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं अकाली निधन झालं आणि तिचा काल वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हा मुलींकरता क्रीडा साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला। मुलीच्या स्मरणार्थ आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आणि आमचा सनी इलेव्हन क्रीडा प्रतिष्ठान म्हणून 45 वर्ष स्थापन केलेला संघ आहे आणि ह्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही स्थापन केला आम्ही हा नाही। ह्याच्या मागं भावना म्हणजे अशी भावना आहे की माझी मुलगी पण चांगली क्रीडापटू होती आणि उच्च शिक्षक होती आणि तिचा स्मरणार्थ हा कार्यक्रम ठेवायचा असा उद्देश की मुलींना प्रोत्साहन मिळावं आणि मुलींनी ह्याच्यात आपलं क्रीडा क्षेत्रातही करिअर होऊ शकतं ह्याची जाणीव व्हावी मुलींना, ह्याकरिता हा कार्यक्रम ठेवला। साहित्य वाटप करण्याचं कारण म्हणजे मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायला मिळाला, ते ह्या मुलीतच मी माझी मुलगी बघतो आणि मुलींनी क्रीडा क्षेत्रामध्ये पुढं यावं आणि त्यासाठी त्यांनी क्रीडा साहित्य दिलं। त्याबद्दल मी स्वतः अतिशय आनंदी झालो की आज जयंत भोसले सर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि ते अतिशय व्यवस्थित त्यांनी क्रीडा क्षेत्रात जे काय लागतं मुलींना ते पाखरून त्यांना दिलेलं आहे। त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार मानले, कारण असे या हल्लीच्या जगामध्ये असे क्रीडा साहित्य देणारे भरपूर प्रशिक्षक कमी आहेत आणि शिक्षक आहेत। मी अर्चना साठे, सेंट अँड्रूज हायस्कूल फॉर गर्ल्स कॅम्पमधल्या ह्या शाळेची मी मुख्याध्यापिका। आज आमच्या शाळेमध्ये गडकरी सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी शाळेमध्ये क्रीडा साहित्य देऊन विद्यार्थिनींमध्ये आनंद द्विगुणित केला। असं म्हटलं जातं, आरोग्य धनसंपन्न। खरोखरच जर आपलं आरोग्य आपल्याला धनसंपन्न बनवायचं असेल तर शालेय जीवनामध्ये शैक्षणिक ज्ञान ग्रहण करत असताना आपल्याला खेळाचं देखील ज्ञान आत्मसात करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि हे कार्य करत असताना मला खरोखर मनापासून आनंद व्यक्त होतो की आज ही कामगिरी माझ्या शाळेमध्ये पार पाडली। या ठिकाणी मी आजच्या रिपोर्टरचे देखील तेवढेच मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या शाळेमधल्या विद्यार्थिनींमध्ये हा संवाद साधून हे कार्य आज पूर्ण केलेलं आहे। आपण पाहतो की आपल्या राज्याचं देशाचं नेतृत्व पूर्ण करण्यासाठी शालेय जीवनापासून क्रीडेचं महत्त्व सांगितलं जातं आणि विद्यार्थ्यांना खेळामध्ये हे उत्तेजन दिलं जातं। माझी देखील एक अपेक्षा आहे की माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील माझ्या राज्याचं, महाराष्ट्र राज्याचं आणि माझ्या भारत देशाचं नाव कमवावं आणि हे नाम कमवत असताना नक्कीच विद्यार्थिनींमध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांच्या पालकांमध्ये देखील एक अभिमान जागृत होईल आणि शाळेचं नाव हे पुन्हा एकदा उंचावलं जाईल अशी मी आशा व्यक्त करते। आणि या ठिकाणी आज आमच्या शाळेमध्ये जे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे, खऱ्या अर्थाने विद्यार्थिनींना आज याची गरज आहे। विद्यार्थिनींनी हेल्थ कॉन्शियस होणं आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक बुद्धीला चालना देणं खूप गरजेचं आहे। फक्त अभ्यास करू नये तर त्याचबरोबर मैदानी खेळ खेळणं हे विद्यार्थिनींना खूप आवश्यक आहे। आणि आज आमच्या शाळेमध्ये जे शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे त्यांचा आम्ही नक्कीच साठी उपयोग करून घेणार आहोत आणि विद्यार्थिनींना एक यशस्वी वाटचालीकडे नेणार आहोत। धन्यवाद। माझे नाव श्रद्धा विजय गबाले, मी इयत्ता 10वीमध्ये शिकते। आमच्या स्कूलचे नाव सेंट अँड्रूज हायस्कूल फॉर गर्ल्स। आम्ही स्कूलच्या विद्यार्थिनी आम्ही पहिले मैदानी खेळ खेळायचो, पण आम्हाला काही क्रीडा साहित्य नसल्यामुळे
आम्हाला ते खेळ खेळता आले नाही, पण आज भोसले सरांनी आम्हाला क्रीडा साहित्य दिल्याबद्दल थँक्यू. ते साहित्य मिळाल्याबद्दल आम्ही आता वेगवेगळे खेळ खेळू शकतो आणि आम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेऊ शकतो. धन्यवाद.